जगातील मुलामुलींना हात जोडून विनंती असते, आई बापाचं वर्षश्राद्ध नाही केलं तरी चालेल, त्यांना जिवंतपणी तांब्याभर पाणी आणि चतकोर भाकर नाही दिली तरी चालेल, त्यांना गोळ्या औषधे नाही आणून दिले तरी चालेल, त्यांना कपडे लत्ते नाही आणून दिले तरी चालेल, पण पळून जाऊन लग्न करून त्यांची मान खाली घालू नका. त्यांची मान ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरि. महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् पांडुरंगा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आनंद कर सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नियमाने चालणारी ही सृष्टी. या सृष्टीतील एक जीव, एक व्यक्तिमत्व, एक माता तत्व कैलासवासी सोजाबाई रंगनाथ पाचंगे या आजींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. निवृत्ती रंगनाथ पाचंगे मुलगा, एकनाथ रंगनाथ पाचंगे मुलगा, एक मुलगी होती. त्याचप्रमाणे आणखी एक मुलगा होता, तोही मयत झालेला आहे. त्याचप्रमाणे नातू आहे, नाती आहे, भरपूर असा मोठा परिवार आहे, पाचंगे परिवार आहे.
आणि या परिवाराला सोडून या आजी आपल्यातून 1 वर्षांपूर्वी निघून गेलेल्या आहेत. या आजी 95 वर्षांचे आयुष्य घेऊन इहलोकात जन्माला आल्या. इहलोकाचं आयुष्य त्यांनी उपभोगलं आणि 1 वर्षांपूर्वी इहलोकाचा त्यांनी निरोप घेतला. त्याच निरोपाला आपण देव आज्ञा म्हणतो. ही देव आज्ञा आजींना 1 वर्षांपूर्वी झालेली आहे आणि त्यांच्या वर्षश्राद्धाविधी निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे आमचे अंबरनाथचे दगडू काका पाचंगे साहेब, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. अंबरनाथलाही त्यांनी भरपूर वेळा कार्यक्रम दिलेले आहे. त्याचप्रमाणे आज ज्यांची कीर्तनाला उपस्थित आहे असे लहानपणापासून मला जीव लावणारे आमचे संजय पाचंगे साहेब, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी लहानपणी आपल्या गावामध्ये भरपूर कार्यक्रम दिलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत, तेही आज या ठिकाणी मोठ्या अंतकरणाने उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य काय नाव अंकित महाराज पवार, छान गायन करतात. मला ऐकायला कमी येतं ना वया मला नसतं. त्याचप्रमाणे माऊली महाराज पवार छान गायन करतात. त्याचप्रमाणे आमचे बंधू माऊली महाराज चाळक, दोन्ही माऊली महाराजच आहे, छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते. तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहे. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य रामहरी महाराज उगले छान मृदुंग वाजवतात. त्याचप्रमाणे हरिभक्त परायण विष्णू महाराज, आजपर्यंत त्यांनी बऱ्याच जणांना वाजवलेला आहे, नाही म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन दोघांचे हात फार गोड आहे. त्याचप्रमाणे सर्वच बाल टाळकरी मंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सुंदर प्रकारे पावले खेळून सत्संगत करतात. त्याचप्रमाणे पेटी मास्तर आमचे मुकेश महाराज गावटे, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले, साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. त्याचप्रमाणे जमलेले सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्वांना वंदन. आणि विनेकरी बाबा राहिले ना आमचे, बघा ना कसे शोभूनच दिसतात. विनेकरी बाबा हे परमार्थिक वृत्तीचे आहे. असं सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. प्रसंग पुण्यस्मरणानिमित्ताचा आहे, त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा. आणि या कीर्तन रूपी सेवेकरिता जो अभंग आपण घेतलेला आहे तो अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबरा या अभंगातून आईचे महत्व सांगतात. या परिवाराने सुद्धा आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आईचा उद्धार होण्यासाठी या परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण या परिवाराला माहिती आहे की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. ती आईच आपल्या लेकराचं हित जपत असते. आणि हेच तुकोबरे सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. लेकराचे
लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त. ती आई आपल्या लेकराचा हित जपत असते. म्हणून या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती आई आहे. एक जण म्हणाला आईपेक्षा पृथ्वी मोठी आहे ना. अरे भाई पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. तो कौन बड़ा? शेष बड़ा. जोर से बोलिए सब लोग, कौन बड़ा? शेष बड़ा. अरे भाई शेष भी काहे का बड़ा? जब उसके माथे में पड़ा वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो कौन बड़ा? कौन बड़ा? शंकर बड़ा. कौन बड़ा? शंकर बड़ा. अरे भाई शंकर भी काहे का बड़ा? वो तो कैलाश पर्वत पे खड़ा. तो कौन बड़ा? कैलाश पर्वत बड़ा. अरे भाई कैलाश भी काहे का बड़ा? वो तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. तो कौन बड़ा? कौन बड़ा? रावण बड़ा. नहीं बोलेंगे कुछ नहीं. अरे भाई रावण भी काहे का बड़ा? वो तो वाली के बगल में 9 दिन तक दड़ा. तो कौन बड़ा? ये रावण वाली के बगल में 9 दिन तक क्यों दड़ा आपको पता है? एकदा रावण वाली जवळ आला तेव्हा वाली 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात रावण आला. ए वाली मेरे साथ युद्ध कर. ए वाली मेरे साथ युद्ध कर. तर वालीने विचार केला एवढ्या शुभ कार्यासाठी निघालो आणि मध्येच हा 10 तोंडाचा किडा येऊन वळवळ वळवळ करायला लागला. त्या वालीला धरला असा रावण बघला दाबला. वाली 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी निघाला. 7 समुद्राचं स्नान करण्यासाठी वालीला 9 दिवस लागले. किती दिवस लागले? 9. मोठ्याने बोलत जा सर्वजण. किती दिवस लागले? 9 दिवसानंतर वाली माघारी आला. आरशासमोर उभा राहिला. वर हात करून म्हणाला बस झालं एकदाच स्नान. वर हात केल्या केल्या रावण टक्कन खाली पडला. म्हणजे रावण वाली के बगल में 9 दिन तक दड़ा. तो कौन बड़ा? कौन बड़ा? वाली बड़ा. अरे भाई वाली भी काहे का बड़ा? वो तो राम ने एक बाण से उड़ा. तो कौन बड़ा? राम बड़ा. अरे भाई राम भी काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में लखन भैया सहित सीता मैया सहित खड़ा. तो कौन बड़ा? कौन बड़ा? हनुमान बड़ा. अरे भाई हनुमान भी काहे का बड़ा? वो तो मांजनी के गोद में 9 महीने 9 दिन तक दड़ा. तो कौन बड़ी? कौन बड़ी? माँ बड़ी. सबसे माँ बड़ी. सबसे बड़ी माँ जग में. सबसे बड़ी माँ. सबसे बड़ी माँ. सा
सर्वात मोठी कोण असेल तर ती आईच आहे. मग ती आई माणसाची असो, पक्षाची असो किंवा प्राण्याची असो. एकदा आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. आपल्यापैकी कोणी त्र्यंबकेश्वरला गेला असेल तर आपल्याला माहिती असेल तिथं माकडं भरपूर आहे. एक माकडिणीचं पिल्लू तिच्यापासून टुनटुन टुनटुन उड्या मारीत 2-3 फूट लांब जायचं, परत टुनटुन टुनटुन उड्या मारीत टुनटुन टुनटुन उड्या मारीत त्याच्या आई जवळ यायचं. फार गोंडस दिसायचं. 4-5 दिवसातच असेल. त्याची ती इवली इवलीसे कान, छोटे छोटे गोल 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 गरगर फिरणारे डोळे, एवढी एवढीशी वळवळ वळवळ करणारी शिट्टी, छोटे छोटे हात पाय. आम्ही एकटक लावून त्या पिल्लाकडे बघू लागलो. त्या माकडीच्या लक्षात आलं. त्या माकडीने ते पिल्लू हातात घेतलं, आपल्या छातीशी कवटाळलं, शेजारी पडलेली मुठभर माती उचलली, त्या पिल्लावरून 3 वेळेस ओवळली आणि ती माती खाली टाकली आणि ती माकडी त्या मातीवरती थुकली. कशावर थुकली? कशावर थुकली? मातीवर नाही, खऱ्या अर्थाने ती आमच्यावरच थुकली. ही माकडी त्या पिल्लाला एवढं जीव लावते. का जीव लावते बरं? कारण त्या माकडीला माहिती आहे पिल्लू मोठं झाल्याच्या नंतर, मी म्हातारी झाल्याच्या नंतर हे पिल्लूच मला दवाखान्यात नेणार आहे. हे पिल्लूच माझ्या दवाखान्याचा खर्च करणार आहे. बरोबर ना? माकडीचा तिला माहिती आहे असं काहीही होणार नाही, तरी सुद्धा त्या बाळाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता लाभाविना प्रेम करत असते. आणि लाभाविना प्रेम करत असते तिला आई म्हणतात. आणि हेच तुकोबराया ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. ती आई आपल्या लेकरावरती कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रेम करत असते. एक आईचेच प्रेम फक्त निस्वार्थी प्रेम आहे. जगामध्ये बाकीचे सर्व प्रेम हे स्वार्थी प्रेम आहे. नवे नवे माणसांचे भांडण सुद्धा स्वार्थासाठी असतात. काही जण सत्तेसाठी भांडतात, काही जण नावलौकिकासाठी भांडतात, काही जण जमिनीसाठी भांडतात, काही जण बांधासाठी भांडतात, काही जण पैशासाठी भांडतात. फक्त नवरा बायकोच अशी आहे जी विनाकारणच भांडतात. कुठलंच कारण लागत नाही. बघा, नवरा बायको होते. नवरा म्हणाला आज मी म्हैसच विकत आणतो. गेला बाजारात, पण पैसे कमी पडले, कोणी उधारही दिले नाही, आला तसाच माघारी. घरी येऊन पाहिलं तर बायको डबे भाषेत होती. त्याने विचारलं, का ग, कुठून आणले हे नवीन डबे? तिने सांगितलं, बाजारातून आणले.
कशासाठी? हा जो मोठा डबा आहे ना तो आपल्याला दूध घालून ठेवण्यासाठी. हा जो छोटा डबा आहे ना तो आपल्या बाळाला दूध पिण्यासाठी. आणि हा जो मधला डबा आहे की नाही, माझी गावात एक बहीण आहे तिला दूध देण्यासाठी. हा म्हणाला तिला दूध द्यायचं नाही. ती म्हणाली अहो धाकटी बहीण आहे, शिवाय तिची गरिबीही आहे, ते मला काही सांगायचं नाही, तिला दूध द्यायचं नाही म्हणजे नाही. तिला राग आला. ती म्हणाली मी देणार नाही, द्यायचं देणार नाही, द्यायचं देणार नाही, चालू दे दिवसभर. त्यानं हिला बेदम मारलं. ती मार खाता खाता म्हणाली मी गुपचूप का होईना. मग तर त्याने लाखानेच तुडवली. यांचा सगळा गोंधळ पाहत असलेली शेजारची काकू पळत आली तशी खटकन अशीच. तो म्हणाला काकू मला का मारलं? काकू म्हणाल्या अरे गाढवा तुझ्या म्हशीनं आमचा सगळा घास खाल्ला. काकू म्हैसच नाही तर तुमचा घास कसा खाईल? अरे मग म्हैसच नाही तर तिला कशाला मारितो? म्हैस आहे का? पण नसणाऱ्या म्हशीवरून त्यानंही मार खाल्ला आणि तिनेही मार खाल्ला. नसणाऱ्या म्हशीवरून नवरा बायकोचं भांडण आहे, विनाकारणच भांडण. विठ्ठल माणसांचे भांडण सुद्धा स्वार्थासाठी असतात, परंतु आईचे प्रेम हे निस्वार्थी प्रेम असते. कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता लाभाविरती प्रेम करत असते. आईच आपल्या लेकरांना घडवत असते. छत्रपती शिवाजी महाराज घडले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आईसाहेबांनी घडवलं. छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले लक्ष देऊ नाही का? या महाराष्ट्रात लढाया चालूच होत्या. या सुलतानी सत्तेसाठी मरत होते या भूमीचे भूमिपुत्र. या भूमीचे भूमिपुत्र मरत होते आणि राज्य मात्र सुलतान चालवत होते, याची कीव माझी जाऊ आईसाहेबांना येत होती. मराठ्यांच्या मुली बारी हरभरा रस्त्यावरून उचलून नेल्या जात होत्या. त्यांना वाटेल त्या पद्धतीने या समाजाची पिळवणूक करत होते. माझी जाऊ आईसाहेबांचा आत्मा तडफडत होता. माझी जाऊ आईसाहेबांना वाटत होते की आपल्या देशाला एक राजा पाहिजे, पण तो राजा असा बाकीच्या राजांसारखा अत्याचारी नकोय. तो राजा असा बाकीच्या राजांसारखा भ्रष्टाचारी नकोय, तर तो राजा हा नीतीनं वागणारा पाहिजे. तो राजा हा धर्मानं वागणारा पाहिजे. तो राजा हा बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा. काळ उजडला. मा जिजाऊ आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती तेज झळकू लागले. मा जिजाऊ आईसाहेब गरोदर झाले, परंतु शहाजी राजांना चिंता वाटू लागली. जिजाऊ आईसाहेबांसाठी सुरक्षित घरटं हवं. शहाजी राजांच्या डोळ्यासमोर एक किल्ला आला. नाणे घाटाच्या ओठामध्ये भीमाशंकराच्या जटामध्ये असा दुसरा गडच नव्हता, त्याचं नाव आहे किल्ले शिवनेरी. जिजाऊ आईसाहेब किल्ले शिवनेरीच्या दिशेने निघाले. अशा अवस्थेमध्ये मा जिजाऊ आईसाहेब घोड्यावरून प्रवास करत होते आणि पोटातील बाळाला सांगत होत्या, बाळ अरे तुला स्वराज्य निर्माण करण्यासाठी याच कड्या कपारांमधून अशीच घोड्यावरती घोडस्वारी करायची आहे, म्हणून हे शिक्षण मी तुला आजपासूनच देते.
विनंती असेल, घरात एक तरी छत्रपती शिवाजी महाराज घडवा. आणि घरात एक जरी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, घरात एक जरी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, तर आजच घराघरात शिवराज्य आल्याशिवाय राहणार. जिजाऊ आईसाहेब गडावरती पोहोचल्या. जिजाऊ आईसाहेबांनी सुप्रभाती उठावं, पहाटे 4 वाजता उठावं. आताच्या जिजाऊ सुद्धा पहाटेच उठतात म्हणा, 8 वाजता. 8 वाजता आता त्यांना सांगितलेलंच बरं. जिजाऊ आईसाहेबांनी रामायण महाभारताच्या कथा ऐकाव्या. आताच्या जिजाऊ टीव्ही पाहतात. आता तो टीव्ही गेला, आता आला मोबाईल. त्या टीव्ही मधून, मोबाईल मधून आजकालच्या माता मावल्यांनी घेतली फक्त फॅशन. अहो, तरुण तरुणी फॅशन करते यात नवल नाही. काय काय म्हातारे सुद्धा फॅशन करते. काजळच लावते, लिपस्टिकच लावते, फेअर लवलीच लावते, आपल्या घरात केस काळे करते. ती फेअर लवली तर म्हाताऱ्यांनीच माग केली. एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या, अगं ही लिपस्टिक तुला खूपच छान दिसते, या लिपस्टिकने तुझे ओठ खूपच सुंदर दिसतात. त्या पोरीची आजी रोज ऐकायची. त्या म्हातारीने एक दिवस विचार केला, खरंच या लिपस्टिकने ओठ सुंदर दिसत असतील का? चला आपण पण एक दिवस ट्राय करून म्हाताऱ्याला सरप्राईजच देऊ. पोरगी गेली कॉलेजला. म्हातारीला हळूच पोरीची पर्स उघडली. त्या पर्स मधून काढली एक ट्यूब, लावली होटाला, पण ती होती फेविक्विकची. गेले होट चिटकून. लावली म्हातारी म्हणून. म्हातारा म्हणते, छान दिसते, छान दिसते, छान दिसते. बडबडच कमी झाली, बंदच झाली. पोरानं म्हातारी दवाखान्यात नेली, ऑपरेशन करून ओठ मोकळे करून म्हातारी घरी आणली. म्हाताऱ्याला म्हातारीचा पराक्रम कळाला. म्हातारीला म्हणलं, आय इकडे चाल पोता. आणलं पोत, बस पोत्यात. म्हातारी बसली पोत्यात. म्हाताऱ्यानं पोत्याचं तोंड बांधलं ना, अशी म्हातारी कुत्रीच्या एवढे धपा धपा अशी हाणली. इतकी हाणली पोत फाटूस तवर हाणली. त्या फाटलेल्या पोत्यातून म्हातारीची पळाली. अजून माघारी नाही आली. हसू रडू लागले आजी. फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसालाही बदललंच पाहिजे. फॅशन माणसानं केलेच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असतं. कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागरी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलं.
घेतली फक्त फॅशन. मा जिजाबाई साहेबांनी सुप्रभाती उठावं, शिवाई मंदिरात दर्शनासाठी जावं, रामायण महाभारताच्या कथा ऐकाव्या. एक दिवस गडकऱ्यांची पत्नी म्हणाली, आई साहेब तुम्ही आल्यापासून खाण्याचं वगैरे काही बोलल्या नाही, कृपा करून आपले डोहाळे सांगा. मा जिजाऊबाई साहेब गरजले, आम्हास खावे वाटत नाही, आम्हास खावे वाटत नाही, आम्हास वाघावर बैसावे वाटते, आम्हास घोड्यावरती मांग ठोकावी वाटते, आम्हास युद्धाचा पोशाख घालावा वाटतो, आम्हास तलवार म्यान करावी वाटते, आम्हास पाखंड खंडाळ करावे वाटते. आणि आताच्या जिजाऊंचे डोहाळे, आम्हास वडापाव खावा वाटतो, आम्हास पाणीपुरी खावी वाटते, आम्हास पिझ्झा खावा वाटतो. एका बाईला विचारलं, मावशी तुम्हाला काय डोहाळे होतात? ती म्हणाली, मलाही ना बया नाकात लागली पुढंच खावं. अशी वेगळं खाणाऱ्याच्या पोटी माकडं जन्माला येतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे वाटत असते तर अगोदर मा जिजाऊबाई साहेब बना. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊबाई साहेबांनी घडवले. म्हणून तर आमचे कवी सुद्धा मा जिजाऊबाई साहेबांना मानाचा मुजरा करतात. आईच आपल्या लेकराला घडवत असते, म्हणून आईच या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. कारण आपल्या लेकराचं हित जपणारी कोण असेल तर ती आई आहे. ती आई आपल्या लेकराविना लाभाविना प्रेम करत असते. त्या आई वडिलांचं मुला मुलींवरती किती प्रेम असतं वाहत. एक 15 वर्षाची मुलगी काहीतरी चाहूल लागली म्हणून झोपेतून खटकन जागी झाली.
समोर पाहते तर काळा कुट्ट माणूस, धिप्पाडचा धिप्पाड माणूस. मुलीनं विचारलं, आपण कोण आहात? मी यमदूत आहे. यमदूताचं नाव ऐकून मुलगी थोडीशी घाबरली. आपण का आलात? तुझ्या आईला नेण्यासाठी आलोय. हे शब्द ऐकताच मुलीच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू सुरू झाले. यमदूताचे पाय पकडले. नका ना नेऊ माझ्या आईला, नका ना नेऊ माझ्या आईला. माझ्या आई ऐवजी तुम्ही मला घेऊन चला. माझ्या आईला जगू द्या, तुम्ही मला घेऊन चला. आपण आदला बदली करू. यमदूत म्हणाला, ही आदला बदली अगोदरच झालेली आहे. खऱ्या तर मी तुलाच नेण्यासाठी आलो होतो, पण माझी चाहूल तुझ्या आईला लागली. तुझी आई झोपेतून जागी झाली आणि तुझ्या आईने मला सांगितले, माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. माझ्या मुलीला जगू द्या, मला घेऊन चला. हे म्हणणारी फक्त आईच असते, फक्त आईच असते, फक्त आणि फक्त आईच असते. ती आई त्या मुलीला तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळते. 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या मुलीला जन्म देते. आणि आज पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या यमराजाकडून मुलीसाठी जीवनदान मागून घेते. सॅल्यूट आहे त्या आईला, वंदन आहे त्या आईला, मुद्रा आहे त्या आईला. आई आहे मायेचा सागर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तुंग चंदनाची डोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन. तुझ्या शीतल छायेवरती आयुष्य
प्रेम असतं आणि तेच मुलं मुली आपल्या आई वडिलांना सोडून पळून जाऊन लग्न करतात, तरी सुद्धा ती आई त्या मुलीला स्वीकारते का? आई आहे ना ती. रस्त्याने जाताना, गल्लीतून जाताना तो बाप वर मान सुद्धा करत नाही, पण मुलीला मात्र शब्दाने दुखवत नाही का? बाप आहे ना तो. जगातील मुला मुलींना हात जोडून विनंती असेल, आई बापाचं वर्ष श्राद्ध नाही केलं तरी चालेल, त्यांना जिवंतपणी तांब्याभर पाणी आणि चतकोर भाकर नाही दिली तरी चालेल, त्यांना गोळ्या औषधे नाही आणून दिले तरी चालेल, त्यांना कपडे लत्ते नाही आणून दिले तरी चालेल, पण पळून जाऊन लग्न करून त्यांची मान खाली घालू नका. त्यांची मान आई बाप आहेत होते, ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत. एक साल की कीमत उसे पूछो जो परीक्षा में फेल हुआ है, एक महीने की कीमत उसे पूछो जिसकी एक महीने की मजदूरी ना मिली, एक हफ्ते की कीमत उसे पूछो जो पूरा हफ्ता अस्पताल में रहा हो, एक दिन की कीमत उसे पूछो जो पूरा दिन भूखा रहा, एक घंटे की कीमत उसे पूछो जो किसी का इंतजार कर रहा हो, एक मिनट की कीमत उसे पूछो जिसकी अभी अभी एक मिनट पहले ट्रेन छूट गई हो, एक सेकंड की कीमत उसे पूछो, एक सेकंड की कीमत उसे पूछो जो एक्सीडेंट से बाल बाल बच गया हो, और माँ की कीमत उसे पूछो जिसको बिना माँ की पूरी जिंदगी गुजरनी हो. इराक देशातील अनाथ आश्रमामध्ये, अनाथ आश्रम, छोटे छोटे मुलं मुली खेळत होते. एका छोट्याशा 4 वर्षाच्या मुलीने खडूने फरशीवरती एक चित्र काढले, भले मोठे चित्र काढले, एका झोपलेल्या स्त्रीचे चित्र काढले आणि ती मुलगी सुद्धा त्या चित्राला खेटून झोपली आणि बाकीच्या मुलांना सांगू लागली, हे बघा, मी आता माझ्या आईच्या कुशीत झोपलेली आहे, आता मला थंडी सुद्धा वाजत नाही, कारण माझ्या आईच्या कुशीत झोपले ना मी. माझी आई माझ्या कुरण्या कुरण्या केसांमधून आता हात फिरवत आहे, माझी आई मला आता कुरवाळत आहे. ज्यांना आई नाही त्यांना विचारा आईची किंमत. त्यांना आई मिळाली नाही, त्यांना आई मिळाली नाही, पण त्यांना आई कळाली. तसे या पाचंगे परिवाराला सुद्धा आई कळाली, म्हणून आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आईचा उद्धार होण्यासाठी या परिवाराने एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आई वडीलच आपले भगवंत आहे हे या परिवाराला कळालेले आहे आणि खरोखर महाराज आई वडीलच आपले भगवंत असतात. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. तुझे भगवंत आहे ते आदि दर्शन तू घ्यावे रे, जन्म देणारा आई बापा, माणसा जाणून तू घे.
उतरली आज असा अनर्थ करू नका, नाही तर म्हणताना माझं मी फुल घ्यायची सांगितली. आई वडीलच आपले भगवंत आहे. माणसं मंदिरात देव शोधायला जातात, मंदिरात देव शोधायला जाऊ नका. मंदिरात देव शोधायला जाऊ, मोठ्याने बोला सर्वांनी, मंदिरात देव शोधायला जाऊ, मंदिरात देव शोधायला जाऊ, या मताची मी नाही. पण खरा देव आपल्या आई वडिलांमध्येच असतो. ज्याने आई वडिलांमध्ये देव पाहिला त्याचा मृत्यू आपोआप. तुका म्हणे माय बापे देवाचीच रूपे, मायबाप हे भगवंताचेच रूपे आहे, देवाचेच रूप आहे. म्हणून मंदिरात देव शोधायला जाऊ नये, कारण खरा देव आपल्या आई वडिलांमध्येच असतो. काही काही सुनांचे तर पायच धरावे वाटतात. सुनांचे म्हणले आजीबाई तुम्हाला हसू का बरं आलं? दोन सुना आहे. शहरामध्ये एक कुटुंब होते, आई वडील, छोटा मुलगा आणि म्हातारी. म्हातारी म्हणजे सासू. म्हातारा 30 वर्षांपूर्वीच गेलं होतं. कुठं? हा त्याच्यावर स्वर्गात. म्हातारीनं एकटीनं मुलाला लहानचं मोठं केलं, त्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्याला नोकरीला लावलं, आवडतीची मुलगी शोधून लग्न लावून दिलं, घरात सून आली, नातू झाला. आता घरात सून आल्यानंतर थोडी थोडी कुरबुर होते की नाही? आजी तुमच्या घरात होते का? हा, सगळ्यांच्याच घरात थोडी थोडी कुरबुर होतच असते. भांड्याला भांडा लागतच. बाबा तुमच्या घरात होते का? हा, सगळ्यांच्याच घरात सारखंच असतं. तसे यांच्याही घरामध्ये थोडी थोडी कुरबुर व्हायची, सासू सुनाची भांडणं व्हायची. एक दिवस ते दोघा नवरा बायको बेडरूम मध्ये बसून बोलत होते. म्हातारी बाहेरून ऐकत होती. यांना माहित नव्हतं म्हातारी ऐकत आहे. म्हातारी गुपचूप ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, अगं आपल्या जॉबमुळे आईकडे लक्ष देता येत नाही आणि तिचं आता म्हातारपण आलं, तिचं आता दुखणंही तुला पेलवत नाही. म्हातारी बाहेरून ऐकत होती. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला भिडत होता. म्हातारी विचार करत होती, हाच तो माझा मुलगा, हाच तो माझा मुलगा ज्याला मी 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून लहानचं मोठं केलं, पण हाताच्या फोडाप्रमाणे ज्याला मी सांभाळलं, तो आज माझ्या आजाराला कंटाळला. एक एक शब्द म्हातारीच्या काळजाला धार धार आपटत होता, पण म्हातारी जड अंतकरणानं फक्त गप्प उभी राहून ऐकत होती. मुलगा त्याच्या पत्नीला सांगू लागला, तुमचेही दोघींचे सारखे भांडणं होत असतात, मलाही फार त्रास होतो. यावरती मी एक उपाय शोधला. आपण आईला वृद्धाश्रमात टाकू. हे शब्द ऐकताच म्हातारीच्या काळजात खंजीर खुपसावा असा शब्दांचा मारा म्हातारीला बसला. म्हातारी धाकन जमिनीवरती कोसळली. अंगावरती डोंगर कोसळल्यासारखी म्हातारी खाली बसली. आपला वंटका आवरत आवरत म्हातारी कान एकवटून फक्त ऐकू लागली. मुलगा त्याच्या पत्नीला सांगून लागला की तू म्हणत असशील पैशाची व्यवस्था, तर तीही तिची व्यवस्था आपण तिथं करून देऊ. म्हातारी म्हणत असेल मला नातवाची आठवण येते, तर तेही तिची इच्छा आपण कधी कधी पूर्ण करत जाऊ. आईला आपण वृद्धाश्रमात पाठवू. यावर
तुझं काय मत आहे? आता सून बोलू लागली. म्हातारीला माहिती होत, सून बोलली की मी नक्की वृद्धाश्रमात जाणार. पण सुनानं जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून सासूच्या डोळ्यातून पाणी आलं. काय उत्तर दिलं तिनं मोठ्या आवाजात सांगितलं, आई वृद्धाश्रमात जाणार नाही म्हणजे नाहीच. अगं पण मग तिला गावाकडे तरी कोण सांभाळणार? तिला दवाखान्यात कोण घेऊन जाणार? तिला भाकरी थापून कोण खाऊ घालणार? नाही, आई गावाकडेही जाणार नाही. आई गावाकडेही जाणार नाही. आई वृद्धाश्रमातही जाणार नाही. आई इथेच राहणार, आपल्या सोबतच राहणार आणि आई माझ्याच हातच्या भाकरी खाणार. पाहिजे तर मी नाही जॉब करणार, घरीच मुलांची ट्युशन घेईल. यामुळे आईकडेही लक्ष देता येईल. जशी तुमची आई आहे तशी माझीही ती आईच आहे. पैसा कमवण्यासाठी संपूर्ण आयुष्य बाकी आहे हो, पण त्या आईची माया कितीही गमावली तरी ती अपुरीच आहे. आठवा दिवस ज्यावेळेस तुमचा बाप वारला, तुमच्या आईने एकटीने तुम्हाला लहानचं मोठं केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळलं आणि तुम्ही म्हणता तिला वृद्धाश्रम. शक्यच नाही. तुम्ही लहान असताना कधी शेजारच्या काकूंकडेही तुम्हाला दिवसभर ठेवलं नाही का? कारण ती शेजारची व्यवस्थित लक्ष देणार नाही आणि तुम्ही म्हणता वृद्धाश्रम. शक्यच नाही. अगं हे तू बोलतेस, हो मीच बोलते. मग असंच जर असेल तर तू का म्हणते तिच्याशी? का म्हणते म्हणजे माझी सासू आहे, मी माझ्या सासू बरोबर नको भांडू तर काय लोकांच्या सासूंबरोबर भांडू? माझा त्यांच्यावर अधिकार आहे, त्यांचाही माझ्यावर अधिकार आहे. आम्ही दोन्ही अधिकाराने भांडू. पण याचा अर्थ तुम्ही जर वृद्धाश्रम घेतला तर मी घटस्फोट घेईन, पण वृद्धाश्रम नाही. सुनानं रागा रागात दरवाजा उघडला. दारातच सासू बसलेली होती. सासू उठून उभी राहिली. सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं, सासूने सुनेला पाहिलं, सुनेने सासूला पाहिलं आणि सासूने सुनेला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, बेटी तुला ओळखलंच नाही ग बेटी, तुला ओळखलंच नाही. सुनेचे आसू सासूच्या पाठीवरती पडत होते, सासूचे आसू सुनेच्या पाठीवरती पडत होते. दोघीही ठसा रडू लागल्या. सासूनं सुनेच्या हाताला धरलं, देवापुढे नेलं. देवा, मुलगी नव्हती ना मला, खूप भांडले रे देवा तुझ्याशी, पण देवा हे भाग्य लक्ष्मी दिल्यामुळे तुझे आभार तरी कसे मानू? सार्थक केलंस देवा, माझं आयुष्य सार्थक केलंस. असे विचार प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येक सासूचे झाले पाहिजे. आणि असे विचार जर प्रत्येक सुनाचे आणि प्रत्येकचे सासूचे जर झाले तर आजच भारत महासत्ताक झाल्याशिवाय. परमार्थ 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 म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाही हो. जिवंतपणी त्यांना तांब्यावर पाणीही द्यायचं नाही. मग मेल्यानंतर अमृत जरी पाजलं तरी त्याचा काय फायदा? कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाग अमृत तेरा से प्यासे को पानी पिलाया नहीं, बाग अमृत तेरा
वडिलांमध्ये देव पाहिला, त्याने आपला मृत्यू आपोआप सुधारला म्हणून समजा. तो आपोआप या मायाजाळाच्या पार होऊन जातो. कारण आईच या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. कारण ती आई 9 महिने 9 दिवस आपल्याला पोटामध्ये सांभाळून आपला भार वाहून नेत असते. आपला सर्व काही ती आई सहन करत असते. आणि हेच तुकोबर पोटी सर्वस्व ही साहेब ठोबा. असे गायक आणि असे वादक असल्यानंतर काय महाराज डीजेची गरज आहे. हा सुख सहळा स्वर्गी नाही. ती आई आपला लेकराचा 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळून भार वाहून नेत असते. ती आई आपलं सर्व काही सहन करत असते. त्याप्रमाणे आपली भारत माता सुद्धा आपलं सर्व काही सहन करत असते. म्हणून तिला सुद्धा भारत माता म्हटलेलं आहे. पाकिस्तानला माता म्हटलं का? चीनला माता म्हटलं का? चीन आई. पण भारताला माता म्हटलेलं आहे. भारत
माता. कारण ती भारत माता आपल्याला सर्व काही सहन करून, आपलं सर्व काही सहन करून देत असते. ज्याप्रमाणे आपला 9 महिने 9 दिवस पोटात सांभाळून आपला भार आई वाहून नेत असते, आपली भारत माता सुद्धा आपलं सर्व काही सहन करत असते, तसे संत सुद्धा आपलं सर्व काही सहन करतात. म्हणून तुकोबराय म्हणतात की माझे जे ओझे आहे, माझे जे ओझे आहे ते मी संतांवरती लादून देतो. आणि हेच तुकोबराय सांगतात. तुका म्हणे माझे तुका म्हणे
अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बालयोगी ब्रह्ममूर्ती बाबाजी महाराज चाळक यांच्या चरणी अर्पण करते, ज्यांचे आज प्रथम वर्ष श्राद्ध आहे. कैलासवासी सौजाबाई रंगनाथ पाचंगे आजींच्याही चरणी झालेली सेवा श्रद्धांजलीच्या रूपाने अर्पण करते. त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार आहे. निवृत्ती रंगनाथ पाचंगे, एकनाथ रंगनाथ पाचंगे, त्याचप्रमाणे संपूर्ण पाचंगे परिवार, त्याचप्रमाणे या पाचंगे परिवारातील नातू नाती आप्तेष्ट मित्रमंडळ पाहुणे मंडळी सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे आमचे दगडू साहेब पाचंगे साहेब, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमचे संजय काका पाचंगे तेही या ठिकाणी आलेले आहे, त्यांचे मनापासून आभार मानते. या परिवाराने खूप सुंदर असं नियोजन केलेले आहे. पुण्यस्मरणानिमित्ताने अन्नदानाचे आयोजन केलेले आहे. केव्हापासून पुऱ्यांचा मलाही वास येतोय, पण काय करावं, 12 वाजल्याशिवाय सोडता येत नाही. अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे, पिंडदानाचं आयोजन केलेलं आहे, ज्ञानदानाचे म्हणजे कीर्तनाचे आयोजन केलेले आहे, दक्षिणादान सुंदर असं नियोजन केलेले आहे. असं पुन्हा एकदा या परिवाराचे मनापासून आभार मानते. जमलेले सर्वच भाविक भक्त, पंचकृषीतून आलेले सर्व भाविक भक्त, पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मंडळी, सर्वच कलाकार मंडळी, या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवणार. खूप सुंदर प्रकारे नाचून खेळून हसून खेळून सुंदर प्रकारे साथ केली, सर्वांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुंदर सिस्टीम आहे, त्यांचे मनापासून आभार. शूटिंग वाले माझे वडीलच आहेत, त्यांचे मनापासून आभार. कीर्तन संपल्यानंतर बरेच जण नंबर विचारायला येतात, त्यापेक्षा आधीच सांगून टाकते, ज्याला पाहिजे असेल त्याने लिहून घ्या, ज्याला नसेल पाहिजे त्याने लिहून घ्या. कोणी विचारले तर सांगण्यासाठी, तुका म्हणे फार थोडा तरी घ्या लिहून. 73 50 94 87 17. परत एकदा सांगते, 73 50 94 87 17. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर केलं.